Mama, coba kuning ada. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवान कृष्णाचा जन्म झाला.
श्रोत्यांची उत्सुकता वाढली की आता भगवान कृष्ण काय लीला करतील. बघा, शुकाचार्य म्हणतात राजा, तिथं भगवान कृष्णाचं जातक कर्म विधी करण्यात आला. त्यानंतर प्रभू अवघ्या 5 दिवसाचेच होते. इकडे कंसाला काही सुचत नव्हतं की आता काय करावं. त्याने राक्षसांना बोलावलं, मीटिंग घेतली आणि सांगितलं की या पंचक्रोशीतल्या गावांमध्ये जेवढेही नवजात शिशु जन्माला आले असतील त्यांच्याकडे पुतणेला पाठवायचं आणि त्यांचे प्राण हरण करायचं. तुम्ही सुद्धा तिला मदत करा. आता पुतना, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे जी पवित्र नाही ती म्हणजे पुतना, तिचं शरीर अपवित्र आहे म्हणून निघाली. ती शृंगार करून निघाली. आता त्या राक्षस मायावी असतात, त्यांना सर्व कला अवगत असतात. अनेक प्रकारचा शृंगार केला, काजळ, कुंकू, वेणी, फणी, सगळा शृंगार केला आणि निघाली. जशी निघाली तशी मथुरेतून गोकुळात नंदबाबाच्या वाड्यात. आता यशोदाई आपल्या कामात गुंग होती. इकडे तिकडे बघितलं की सगळेजण व्यस्त आहेत कामात आणि संधी साधली. गेली पाळण्याजवळ, बाळ झोपलेला होता. बघते ते कागद यशोदा, आता तिनं काही चेहरा पाहिला नाही. तिला वाटलं असेल एखादी गोपी त्यांच्या घरी गवळणीसारख्या येत जात होत्या. कागद म्हणे किती वेळचा झोपला आहे ग, उठवलं त्याला, घेऊ का मी त्याला? हो म्हणे घे. गेली पाळण्याजवळ, काढलं पाळण्यातलं, मांडीवर घेतलं. बघा, कालकूट नावाचं विष लावून आली होती आपल्या स्तनाला. दूध पाजायला लागली त्याला. भगवंत म्हणतात दूध मी पीत असतो पण विष भोले बाबा घेत असतात. आता ते विष प्यायचं. मग कसं? डोळे बंद केले, डोळे बंद केले आणि ओढलं विष. विष ओढल्यानंतर तिचं रक्तही ओढलं. तिचे पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान याचंही शोषण केलं. पंच उपप्राणाचं बघा, त्या दिवशी कीर्तनात मी सविस्तर माहिती सांगितली की पंचप्राण आपल्या शरीरात असतात, त्याचा आपल्या शरीरात कसा उपयोग होतो. प्राण श्वास घेण्यासाठी, अपान, अपान वायू हा उदरद्वारा वाटे बाहेर पडते. व्यान तो सर्व शरीरात फिरते. उदान म्हणजे आपल्या शरीरात रक्त विसरण क्रिया करत राहते. आणि समान म्हणजे आपलं ब्लड प्रेशर कमी जास्त होते की नाही, ब्लड प्रेशर, तर त्याचं ते संतुलन ठेवते, त्याला समान म्हणतात. असे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण असतात आपल्या शरीरात. ते शोषण केले. आणि 5 उपप्राण, नाग, कूर्म, कृपल, देवदत्त आणि धनंजय, ते सुद्धा शोषण केले. नाग म्हणजे जांभई येते आपल्याला. कूर्म म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी असे उघडझाप होते, त्या ठिकाणी असते. कृपल म्हणजे शिंक येते. देवदत्त म्हणजे ढेकर येते. आणि धनंजय वायू हा मृत्यू समयापर्यंत आपल्या शरीरात असते. माणूस मेल्यावर तो शरीर फुगवयाचं काम करते, तो धनंजय वायू. हे उपप्राणने त्याला शोषण केले. आणि शेवटी आता तिचा प्राण जाणार, ते किंकाळी फुटली जोरानं. कृष्णा सोड सोड सोड, पण तो म्हणते मी Oh
सुलभता, समीपता, स्वरूपता आणि संयुज्यता सर्वात श्रेष्ठ मुक्ती दिली. तुम्ही देवाने शत्रू भावानं बघा की मित्र भावानं, तो तुमचं कल्याणच करते. ही पुन्हा त्या दिवशी सांगितलं की मागच्या जन्मातली बलिराजाची रत्नमाला नावाची मुलगी होती. ज्या वेळेला वामन भगवान त्या बलिराजाला 3 पावलं भूमी मागायला गेले, त्यावेळेस तिच्या मनात अशी भावना आली की देवा, असा जर पुत्र माझ्या पोटी जन्माला आला तर मी त्याला स्तनपान करीन. देव म्हणते तथास्तु, तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. पण ज्या वेळेस भगवंत त्याच्या डोक्यावर पाय ठेवतात आणि पाताळात घालतात, त्यावेळेस म्हणते, अरे दुष्टा, तुझ्यासारखा दुष्ट मुलगा जर माझ्या पोटी आला तर त्याला विष पाहिजे. देव म्हणते तथास्तु, तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तेव्हा पुन्हा त्या रत्नमालेला हा जन्म भेटला. पाजलंच दूध आणि विषच पाजलं.
वावटडी सारखी वावटडी आली त्या तृणावर्तांना याले वर उचलून नेलं. देवानं असा भारी शरीर केलं, एवढं भारी केलं की तो राक्षस त्या भारी शरीरासोबत खाली आदळला आणि देव त्याच्या छातीवर, आणि त्यानं अवाढव्य शरीर तिथं सोडून प्राण सोडला. सगळेजण धावत पळत आले, उचललं, कान फुकले. आता हे देवकी यशोदा माता म्हणते, बाई मा पोरग फेलं अशी, गोमूत्रानं आंघोळ करा, दयादुधानं आंघोळ करा, धागा आणा, दोरा आणा, नजर काढा. नजर काढतात ना देवाची. कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या नंदराजाला भेटतात. नंदराजा कर घेऊन जातात कंसाचा. त्यावेळेस अशी पद्धत होती. आता आपला जीएसटी असते की नाही, त्यावेळेस तो कर म्हणत होते. राजाला आपण कसं आपल्या राजाला जीएसटी देतो सरकारले, त्यावेळेस राजाने कर देत होते. तर तो कर घेऊन गेला द्यायला. तिथं वसुदेव भेटले. म्हणतात की चला एका कोपऱ्यात गोष्ट सांगतो. सांगितलं की बा आता आम्हाला माहीत पडलं म्हातारपणात तुम्हाला मुलगा झाला आणि माझा मुलगाही तुमच्या घरी आहे. तिथं आता त्या दोघांचं नाव ठेवा. आता पुढच्या मी ते आमचे कुलगुरू गर्गाचार्य पाठवतो. कारण यादवाईचे गुरु होते गर्गाचार्य आणि ते जे गवडी होते त्यांचे शांडिल्य होते. आपापल्या कुळाचे गुरु वेगवेगळे असतात ना, कुलगुरू. ते गोत्र वेगळं असते. कोणाचं शांडिल्य, कोणाचं गर्ग, कोणाचं अत्रेय, कोणाचं वशिष्ठ, बरेच गोत्र असतात. तर यांचं गर्गाचार्य गोत्र म्हणजे ज्या गोत्रातून आपण जन्माला आलो ते. तिथं सांगितलं की मग चुपचाप ना कोणाला काही माहीत पडू नका, कारण ह्या चोरीचा मामला आहे. ठीक आहे. गेले गर्गाचार्य. गेले असताना नंदबाबाला भेटले, घरात गेले आणि सांगितलं की चुपचाप गाईच्या गोठ्यात, गाईचा गोठा पवित्रही असते आणि तिथं कोणी नव्हतंही, दोन्ही कारण. आणि तिथं जाऊन बलराम आणि कृष्ण या दोघांना नेलं आणि सांगितलं, त्यांना बघितलं. बघा, त्यांचा चेहरा बघून, त्यांचं मुख बघून ठरवलं की हा लोकांना आकर्षित करणारा आहे. याचं संकर्षण झालं म्हणजे याला योगमायेनं फोडून दिलं. म्हणून तो संकर्षण भगवान आणि ताकद आहे अंगात, म्हणून बल अधिक राम
देवाला दया आली. देवानं बांधून घेतलं. म्हणे नाही आता माई येईल, रडकोंडी आली. बांधून घेतलं, बांधलं उकळाले बांधलं. आता लाय शंभूड एखादा लिहिला होते ते देवाची. उकळाले बांधलं, ताण लागली, भूक लागली, पॅन्टवली झाली. देव कसा कसा करायचा म्हणे बाबा कधी मी बाबाला सांगतो. गेले रडत भगवान कृष्ण. आणि ते उकळ दाराच्या समोर अर्जुन आणि विमल नावाचे दोन वृक्ष होते. त्यात अडकवलं. म्हणजे अडकवलं जे झटका मारला ते दोन्हीचे दोन्ही वृक्ष उन्मळून पडले. त्यातून दोन दिव्य देहधारी पुरुष चतुर्भुज रूपानं प्रगट झाले. ते नमस्कार केला आणि ते तिथून निघून गेले. बघा शुकाचार्य म्हणतात राजा हे कोण होते तुला माहिती आहे काय? राजा म्हणते नाही बा आता गुरुचं काम सांगणं आहे. करीला जो प्रश्न सांगेला जो कथा श्रवण करिता माझं प्रश्न विचारायचं काम आहे, तुमचं उत्तर सांगायचं काम आहे. मीच विचारतो की ते दोघं कोण होते. त्यावेळेस शुकाचार्य म्हणतात परीक्षिती एकदा काय झालं की नारद महर्षी रस्त्याने जात होते. एका सरोवरामध्ये कुबेराचे मुलं अप्सरांच्या सोबत जलक्रीडा करीत होते आणि ते विवस्त्र होते. त्या ठिकाणी त्या अप्सरांनी नारदाला बघितलं, काठावर गेल्या, वस्त्र परिधान केल्या, त्याला असल्या. पण हे उन्मत्त झालेले धनवान माणसाचे पोरं यांना थोडीशीही लाज वाटली नाही. हे मद पिले होते, मद्यामुळे हे धुंद झाले होते आणि संपत्तीने सुद्धा यांना धुंदी चढली होती. त्यामुळे साधू आपल्या समोरून चालले, साधूचा अपमान होईल याची त्यांनी पर्वा केली नाही. त्यावेळेस नारदांनी त्यांना श्राप दिला की हे कुबेर पुत्रांनो, मणिग्रीव आणि नलकुबेर असे नाव होते त्यांचे. हे मणिग्रीव, हे नलकुबेर, तुमची बुद्धी जड झाली मद्यप्राशन केल्यामुळे आणि संपत्तीच्या मदामुळे, म्हणून तुम्ही जड वृक्षाच्या योनीत जाल असा श्राप दिला. त्यावेळेस त्यांची दारू उतरली, शुद्धीवर आले. बघा हात जोडले नारदाला, क्षमा मागितली. सांगितलं की ऋषीवर चूक झाली आमच्याकडून, पण तुम्ही ऋषी आहात, श्रेष्ठ आहात, दया करा. आता ऋषी म्हणतात श्राप तर काही परत घेता येत नाही, पण उशाप देऊ शकतो. असा देतो की भगवान कृष्ण द्वापार युगामध्ये जन्माला येतील. त्यावेळेस नंद बाबाच्या घरी यशोदा माता तुला उघडाला बांधील आणि त्या वृक्ष अर्जुन विमल नावाचे वृक्ष होता आणि त्या वृक्षातून ते उघड ओढीन. त्यावेळेस तुम्ही वृक्ष रूपाने उन्मळून पडसाल आणि तुम्हाला तुमचा देह पुन्हा प्राप्त होईल. अशा प्रकारे शुकाचार्य म्हणतात राजा आता तुला आणखी काही ऐकायचं का? आता तुझा 2 दिवसाचाच काळ उरलेला आहे. आता तू एकाग्रचित्त कर आणि भगवंताचं निर्मल पावन असं चरित्र येईल. शुकाचार्य म्हणतात राजा कृष्ण खेळत होता बाहेर आणि बलराम दादा दोघं सुद्धा. खेळता खेळता कृष्णाने माती खाल्ली. बलराम दादा आईजवळ गेले. आई ग, ए आई बघ कृष्णाने माती खाल्ली. आई म्हणते कृष्णा तोंड उघड. कृष्णा तोंड उघड. तोंड काही उघडलं नाही. आई म्हणते तोंड उघड. ते तोंड उघडता बरोबर तिला विश्वरूप दाखवलं. बघा त्याच्यात तसाच कृष्ण, ब्रह्मदेव, विष्णू, महेश सगळं ब्रह्म
राक्षस पाठवला कंसानं. त्याची चळवळ सुरूच होती. त्याचं मन शांतच नव्हतं की आता कसं ना कसं साम दाम दंडभेद कोण्या ना कोण्या पद्धतीनं याला त्याचा काटा काढायचा. पण यांना मोठ्या मोठ्याचे काटे काढले आणि हा कुठे दुसऱ्याचा कंसकुटी याचा काटा काढणार आहे. त्यानं धेनुकासूर पाठवला. बघा धेनुकासूर म्हणजे काय? धेनू म्हणजे काय? त्या गाईच्या रूपात तो गाईच्या कळपात घुसला आणि चरायला लागला. पण देवानं ओळखलं की हा राक्षस आहे. बलराम दादानं ओळखलं आणि पकडलं शेपूट गर्र फिरवलं आणि एवढं चोऱ्यानं आपटलं की त्याचं विशाल शरीर इथं धप्पटीशी पडलं आणि मृत झाला. ते गोष्ट कंसाला माहिती पडली. परत तिथं वत्सासूर पाठवला. आता वत्सासूर म्हणजे गाईचं वासरू, ते वासरात शिरलं. हे सुद्धा भगवान कृष्णानं ओळखलं. त्याचं शेपूट धरलं, गरगर फिरवलं, काकडीसारखं फोडलं. झालं. आता आला बकासूर. आता त्यानं मोठी चोच केली आणि कृष्णाले पकडलं आणि हवेत उड्याले लागला. जसं हवेत उड्याले लागला तसं भगवंतानं शरीर मोठं केलं. त्याने घेऊन खाली आले आणि वरची चोच वर, खालची चोच खाली, असे त्याचे शरीराचे 2 भाग केले. अशा प्रकारे बकासूर मारला. आता कागासूर. अशाच प्रकारे कागासूरही मारला, केशीही मारला. एक एक कधी सांगलं तर आपल्याला खूप सविस्तर प्रत्येकाचं सांगू शकते पण वेळ जाईल म्हणून थोडक्यात सांगते. आता अघासूर. अघ म्हणजे पाप. त्या अघासुराने एवढं विशाल शरीर घेतलं. जमिनीले खालचा भाग अस्कर आणि वरचा भाग मेघमंडळापर्यंत. आता या गोपाळाच्या पोराईला वाटलं की हे काहीतरी वनशोभाच आहे काय. ते घुसले त्याच्यात आणि तो त्याचीच वाट पाय की हे घुसले आणि कृष्ण घुसला की मी सगळेला खाऊन टाकतो. कंसाचे होते ते पाठवे राक्षस. घुसले सगळे. भगवंतानं ओळखलं की आता याचा काळ जवळ आला. भगवंतानं त्याचा तिथं वध केला. पण तिथून निघाले आणि जेवायला बसू म्हणून कृष्णानं सगळ्यांना सांगितलं की गाई वस्त्र पाचा एका झाडाखाली सावलीत ठेवा आणि आपण आता जेवण करू. पण जेवण करायला बसेपर्यंत ते वस्त्र तोरण होते ते पडत निघाले. आता वस्त्र निघाले. ते पोरं म्हणत नाही बा आम्ही ते वस्त्र आणतो नंतर जेवायला बसतो. आता ब्रह्मदेवानं परीक्षा घ्यायचं ठरवलं की हा देव खरंच भगवान विष्णू आहे की कोण आहे. जे मुलं वासरं आणायला गेले त्यांना पळवून नेलं. आता भगवान कृष्णानं ओळखलं की या ब्रह्मदेवानं रिकामे धंदे केले. पाकिस्तान कसं भारताचा पिल्लू आहे तसा ब्रह्मदेव या भगवान कृष्णाचा मुलगाच आहे. पण पोरगा जर बापापेक्षा सवय निघला तर बाप तो बाप रहेगा. बरोबर आहे की नाही. आता त्या बापानं म्हणजे कृष्णानं ओळखलं की तू येतं का वासरं बरोबर की दुसरे तयार करतो. स्वतःच वासराचं रूप घेतलं, स्वतःच त्या मुलांचं रूप घेतलं आणि दररोज जसा नित्यक्रम चालू होता तसा नित्यक्रम चालू ठेवला. घरी जायचे वासरं ज्याचं त्या गायले बरोबर दूध पेत जाय, ज्याचं लेकरू त्याच्या मायजवळ जात जाय, घरात राहत जाय. त्या आईले वाटे आपलंच लेकरू आहे, त्या गायले वाटे आपलंच वासरू आहे. पण भगवान कृष्णानं वासराचे आणि त्या मुलांचे रूप घेतले होते. शेवटी 1 वर्षाने 6 दिवस कमी होते. एवढा
कृष्ण पुढे ते मागे निघाले. फक्त सांगितलं की डोळे बंद करायचे, डोळे बंद करायचे आणि मी सांगेन तसं. भगवान कृष्ण वावण्यातून उतरले वावण्यातून. दही दूध खाल्लं तर खाल्लं, मडके रिकामे फोडून ठेवले. एवढे पण पोरं फोडून ठेवले मडके. सांगितलं आता कसं आलं होतं वावण्यातून कसे त्याला डोळे काही उघडू नका. पण तो पेंद्या भला बदमाश त्यानं असा डोळ्यात जसा ठेवला आणि पाहिलं तसा तो अटकला आणि ते मडकं आपटलं. जाता त्या मडक्याचा धपकन आवाज आला. ते उठली कवळं. ते वळते म्हणते हा चोर आहे यानंच पडलं यानंच खाल्लं. वळते खाल्लं. तो कृष्ण वरून वळते खाल्लं. लोमकळलं मध्ये फजिती झाली. कृष्ण मध्ये तुला सांगलं ना की चोरून पाहायचं नाही. यानं थोडासा डोळा उघडा करून पाहिला. म्हणते लाव डोळे लावले. कसा वर गेला पण रडत घरी गेला. म्हणते बाबा या कृष्णासंग फजिती होते. आले दूधनाथ जायले बा मी ताई तुझ्या धंदा येत नाही. तू ताई आणला नाही. आले दूधनाथ जायले बा दूधनाथ मी येत नाही तुझ्या धंदा. तुझी धंदत ताई बोली नाही. तुझी संगत बरी नाही म्हणते. आम्ही काही तुझ्या संग येत नाही. दायबा दूधनाथ तू ताने होत ना धंदत तुही नाही बलिले आणि मधवाला माया थोडीले. मुली लढलो बुधू मारलं असं सांगते. तोत्रा येतो. मग आता असं करता ते गवळण म्हणते थांब म्हणते. आता वरून कसं येते वाहण्याचा रस्ताच बंद ना म्हणते. बरं दुसऱ्या दिवशी सकाळी झापटीत रही लावत असते.
कमीच आहे. बघ, एक दिवस या कृष्णानं काय केलं की एका गोपीच्या घरी गेला आणि तिच्या अंथरुणावर मुंगूस सोडलं. ते घाबरली, ती घाबरून उठली आणि यशोदा मायला सांगते, म्हणजे बघ आता याची हद झाली, म्हणते लिमिट झालं बाई याचं. एकटीला पाहून बाई बळजोरी करतो धिताई, घरामध्ये शिरतो एक खुशाल, यशोदे तुझा नांदला. एकटीला